मालवण तालुक्यातील किर्लोस या गावात असं आहे, किर्लोस गावठणवाडी. तर आमचे पाहुणेच असत सूर्यकांत गाडीगावकर. पारंपरिक पद्धतीत भात पेरणी करत असत. कसला भात आहे? प्रगतशील शेतकरी असत. एका शेती होत नाही थेमा घेऊन जाऊ. हा, तू गुट्यावर बसा गेलं, तू गुट्यावर बसा गेलं, तू गुट्यावर बसतलं. गुट्यावर बसाक ना तेव्हा आमची भावंडांची भांडणं असायची. ही मजाच काय वेगळी असा. दोन कोपऱ्यांका भात पेरलेला असा. पारंपरिकरित्या असे आमचे पाहुणे शेती करतात, सूर्यकांत गाडीगावकर. तर यांच्यासाठी एक लाईक नक्की जाऊन दे. मालवण तालुक्यातील किर्लोस या गावात असं आहे, किर्लोस गावठणवाडी. मे महिन्यात भरपूर असो पाऊस पडलो. व्हाळांका नदींका आणि उमळा पण फुटली, एवढं पाऊस पडलो. भरपूर प्रमाणात पाऊस पडलो. बऱ्याच लोकांनी कुर्ले मासे खाल्यानी. आणि या पावसात आम्हा शेतकऱ्यांचा बराचसा असा नुकसान झाला. पण नुकसान या ओळीतच राहू. चला, निसर्गापुढे कोणता काय चालणारा नाही. पण कोकणातलो शेतकरी यो न थांबता न थकता आपली कामं करीत राहता. नारळ काढून झाले असत आणि हैसरच आता मी जावच्या मार्गावर होतोय. हैसर एक मस्त आहे की पारंपरिक पद्धतीत भात पेरणी करतात. तर आमचे पाहुणेच असत सूर्यकांत गाडीगावकर. जमीन मस्त आहे की भिजलेली असा. काही ठिकाणी भिजवणी तरव पेरतात. भिजवणी म्हणजे इंजनाच्या साह्याने जमीन भिजवली जातात, त्या भिजवणी तरव म्हणतात. आणि अशा प्रकारे मस्त आहे की पाऊस लागलेलो असा. आणि पहिल्या पावसाच्या नंतर मस्त आहे की जमीन भिजता आणि शेतकरी आपल्या कामाक लागता. शेतकऱ्याचा काम या 12 महिने चालू असता. तर आता पारंपरिक पद्धतीत भात पेरणी कशा पद्धतीत केली जातात ती बघूया. आता आधुनिकीकरण बहुतेक ठिकाणी झालेलं असा. पण काही ठिकाणी काही शेतकरी असे असत ते पारंपरिकरित्या आपली शेती करतात. कोकणातलो शेतकरी हो प्रगतशील होत जाता. जी काही आधुनिक यंत्र असत ना त्याच्यामुळे शेती जलद होता. कारण आता माणसं पण तेवढी कोण नाही असत. बरेच जण आपले नोकरी धंद्यासाठी शहरात जातात. त्याच्यामुळं आधुनिकीकरण ह्या चांगला असा. पण काही शेतकरी पारंपरिकरित्या शेती करतात. आता भात पेरणी कशा पद्धतीत करतात ते बघूया. आणि मस्त आहे की त्यांचे 2 बैल असत. घेणारे वाटा ना वाटा 2 बैल असत. आणि बैलांच्या साह्यानं नांगरणी केली जाता. नांगरणी करून पहिला भात पेरतले, त्याच्यानंतर नांगरणी करतले नांगराच्या साह्यान. आणि त्याच्यानंतर वर गुटो भोवडतले. गुटो म्हणजे जमीन लेवल करू काही. नाहीतर जे भात असताना गोटे असतात ते पाकरा खातली म्हणून ते जमिनीच्या आत दडाक होय. आणि त्याच्यानंतर वर गुटो मारतले जमीन लेवल होऊ काही. अशा पद्धतीचं भात पेरणी केली जाता. तर बघूया वाज मोबाईलाकडे तिकडे फिरवूया. वाका परत जावता असा किर्लोस बौद्धवाडीत नारळ काढूक 5-10 मिनटं सर थांबतोय. आणि वाज ज्वात धरतंय. ज्वात धरणं पण एक काय म्हणतात त्या जोखमीचा काम असा. बैलांच्या पायावर नांगर जाऊ शकता. ज्वात वाज धरूया. ज्वात वाज थांबडतोय मस्त की वाज गुट्यावर बसाया. आणि वाज थोडंसं आनंद घ्यावया या भात पेरणीचं. तर बघूया. आणि त्या बैलांची नावं काय ती विचारूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आवडलं तर या शेतकऱ्यांसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. कोपऱ्यांची भाजावळ केलेली असा. कवळा घातलेला का पतेरो? पतेरो एक काजूंची आणि आंब्यांची बाग असा. आणि नारळाची झाडं असत, काजूची झाडं असत. त्यांचा जो पालो पातळ असताना तो टाकलेलो असा. आणि हे कोपरो भाजलेलो असा. ह्याच्यात भात पेरूचा असा. हो 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 हो.
हो 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 यांची नावं काय असत? हा पांढरो आणि तांबडो अशी नावं असत. ये 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 पांढरे पांढरे सुरुवातीक जरा मस्ती करतले ना. ह्यो नांगर असा लाकडी आणि त्याका पुढे लोखंडी हे असता जगाल, आम्ही त्याका जगाल म्हणतो. भाल्यासारखे असता भाल्यासारख्या टॉक. त्या टॉक ना वळवताना बैलांच्या पायावर जाता. त्यामुळं ह्या सांभाळून करूचा असता आणि ते पुढे तिकडे बांधतात. हा ह्याका इशाड म्हणतात. इशाड ही रुमणी. हा 4-5 लाकडांपासून ह्यो नांगर तयार केलेलो हा ना. रुमणी, नांगर, इशाड आणि ती काय कवळी आणि खाटची काय कुठी डिमरी डिमरी आणि जगाल. 6 गोष्टी होय या नांगर तयार करूक. जवळजवळ 2-1 हजार रुपये लागतात का ना. 2-1 हजार रुपये लागतात तयार करूक. आणि आता त्या बद्दल तकडे असा दोरीच्या साह्याने बांधला होता. आणि ह्याका म्हणतात जू. आता बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचे पाईप वापरतात ना. कसला वाता या एक काडी असा आणि असा भात प्यार राहायचा. गोटो मस्त आहे की लांब लचक गोटो असा. एका गाडीचे जवळजवळ त्याका असे आवे फुटणार. 20-25 आवे फुटतात त्याका. ह्या कोपऱ्याक भात पेरूचा असा आणि ह्या कोपऱ्याक त्यांनी पेरलेला असा. वाय थांबते झाला आंबडल्याने जो. हो 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 तिकडे सगळे दगड असत. सरळ धरूचा वरो वरो म्हणतात. वरो वरो आमका एक बघूया आता. आमका 1 तास आंबडूक देऊ काय. हो 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 पहिलो आधी वरो फिरांडे मग 1 तास आपण घ्यावया. हा हळूहळू जाऊ दे. हे आमच्या किर्लोस गावातले प्रगतशील शेतकरी असत. सूर्यकांत गाडीगावकर ना. ज्याका शेती होत नाही ते माका घेऊन जाऊ. हा भाग असो डोंगराळ भाग हा सगळो. आणि इकडे कोपरे तयार केलेले असत. रानच भरपूर झाला ना. जंगलातले प्राणी सगळेजण शेतीचा बराचपैकी नुकसान करतात. सगळा 400 बाजून जंगल असा ना. 400 बाजून जंगल असा. हा आणि हे जो नांगर आता तुम्हीच बनवला ना. हा नांगर वगैरे हेच बनवतात. हा आणि बुरवणा बिरवणा बनवतात. माका चांगलं बुरवणा. आता बघूया देतात ते कधी देतात ते. बुरवणा म्हणजे आम्ही जा खळा दपटूक करतो ना. बॅटी सारखे असतात त्याका बुरवणा म्हणतात. 2 तासा फिरांडे आधी मग धरतोय मी. बघूया बघूया वाट थांबता काय. मस्त खळखळीत झाले होते. भरडी जमीन आहे ना. शाबास रे शाबास. मोडणार बिडणार सांभाळतो लागता पाय ना. हा खाऊ काम नाही. हा थांबडणं म्हणजे हा इकडे झाला बारीक. कडे तासातून जाऊ काय ना. बारीक झालं विसरलं तरी काय. चौकास चौकास हो जवळ यो गावाला जवळ हो. हो गेलं तर वळा टाकतो. हो गेलं तर वळा टाकतो. शाबास रे शाबास. जरा चौकास जाऊन दे. आणि हे जे हात ठेवतो आता तो हलको ठेवतो असता. यो गावाला जवळ यो गावाला जवळ यो. शाबास ये. हात ठेवताना एकदम हलको ठेवतो असता. काय काय जण दाबून धरतो. दाबायचं ना कसलो असलो आणि खाली जाणार.
अरे बाळा, यो गावाला जवळ ये. चल. सावकाश. स्वतः कंटाळत असणार. हा बैल मस्त पैकी कळतो असं ये. यो गावाला जवळ ये. अरे काय झालं फार करून टाक बरं तरी वा. बैलांका मारता नाही अजिबात. जोत धरूचा ह्या पण एक कसं बसा. हा कोणा काही जमणार नाही. हा जी रुमणी असा ना जे आपण हात ठेवतो त्याच्यावर हळूवारपणे हात ठेवतो लागतात. दाबून धरायचा नाही. दाबून धरलाच ना का बैलांका त्रास होतो लो. म्हणजे बैलांची जी मान असा ना ते सुचतली. त्याका काय खान येणार म्हणतात ना. हा खान येता नाही अजिबात. उन्हाळी शेती काय ना करतात जोतानं पहिली नांगरट पण जोतानं ढेप बीप मारूची लागता ना. लिपड्याने ढेप मारतात म्हणतात. काही जण प्रगतशील शेतकरी झाले असं तर पॉवर टिलर घेतलाच नाही तो. ह्याच्यामुळेच नाही गो होय. हा कारण पॉवर टिलर घेतल्या मग बैलांचा काय करायचा ह्यो प्रश्न असा मेन. हा हा किती काळ झाला तरी बैलांका देणार नाही. हा असा पाहुण्यांचा म्हणणं असा आमच्या. आता एक वर अजून नांगरूचो असा संपूर्ण झाला का मस्त त्याच्यावर गुटो मारूचो असा म्हणजे लेवल करूची असा जमीन. जशी खाली झाली आहे ना तशी सगळं जो भाताचा गोटो आहे ना तो सगळं जमिनीत जाऊ होय. नाही तर वर असं रवलं तर पाकरा खातली. हे बघा हे त्यांचे नातू असं. नाव काय रे तुझा. हा सुभाष. कितक्यात गेलस. दुरकीत गेलेलो असा. दुसरी म्हणजे दुरकी. मस्त की कोण कंदा हे जर थोडाफार राहता ना आता कुदरींच्या साह्यानं खानाचा लागतात त्याका आम्ही कोण म्हणतो. आणि आम्ही पण पहिले ह्याच्या एवढे होता तेव्हा अशीच आमची परिस्थिती असायची. वाईट कोण खाणायचो आणि जो आता मुलूक जायचे तेव्हा लय आमची भांडणं असायची. ते त्यांचे चिरंजीव असत. नाव काय त्यांचा. शेखर गाडी गावकर. सगळे कोपरे असत ना ते वेडे वाकडे कोपरे असत. आणि मग एका 8 दिवसांनी कोंब येतली मस्त की रोप तयार होतली. आम्ही तरव म्हणतो. तो तरव एक काडी काढून लावचो लागता कोपऱ्यात चिखल करून. त्याका लावणी म्हणतात. जूनच्या 15 तारखेच्या पुढे तरव लावू होतो. आता या नांगरून झाला तर कुठं मारतो असा. तू गुट्यावर बसा गेलं. तू गुट्यावर बसतल. गुट्यावर बसाक ना लय. हा आता ह्या कोपऱ्यात आम्ही बसतलो. तू खालच्या कोपऱ्यात बसलेलोस. लहानपणाची काही मजाच वेगळी असता. कसला टेन्शन नाही. पण आता मुलांका अभ्यासाचा भरपूर टेन्शन असा. पहिला एवढा टेन्शन नाही होता ना. बिना टेन्शनचा तेव्हा अभ्यास होतो. पण आता भरपूर अभ्यास असता नाही मुलांका अभ्यासाचं टेन्शन असता. पण तेव्हा आमका काय टेन्शन नाही होतं. पण आता भरपूर असा टेन्शन असता संसाराचा. संसाराचो रहाट गाडगो चलाक होय कसं तरी. त्यामुळे काहीतरी 5-50 रुपये कमावच्या बाटी जावचा लागता. आम्ही आता ह्या कोपऱ्यात गुटो भोवडूचो असा. गुटो म्हणजे एक फळी असता. विशिष्ट प्रकारे तयार केली जाता फळी. आणि काठी साह्यानं असं लावलेलो असता. आता कोण बसताला. बसा कोणती. डोळे बंद करू काय. हा आणि घट धरू काय. ह्या वाचला बा ह्याचो बा नंबर लागलो. आम्ही आपला चप्पल बघूया खायचा आणि जाऊया घराक. लेवल आता ही सगळी ना ओबड जोबड जमीन सगळी मस्त की लेवल होतली अशा पद्धतीत. चौकास चलांडे कुठं फिरवतात. मस्त गेला जमीन बघा कशी लेवल झाली. हा खळ्यासारखी. नावले चौकास. तो पाटसून फिरता असा असे आम्ही पाटसून फिरायचे त्याच्या एवढे होता तेव्हा. आणि ह्या आहे मोबाईल फिरवता. चल वर ये. ते का गुट्यार वासा गावला नाही. हा तक्रारच्या कोपऱ्यात बसतोय. मोठे असले तर चालते. लहान कोपरा हा ना ते बरे असत.
याक फळा रावला त्याका चान्स गावलो तो बसलो तू बरं चान्स मारलं रे थांबले तेव्हा ता बसला तर त्याका बैलाने वळा टाकल्यान तू आता पुढच्या कतड्याच्या कोपऱ्यात बस ही मजाच काय वेगळी असा हा हो सावकाश त्या कोपऱ्याक आणि ह्या कोपऱ्याक भात पेरणी झालेली असा 15-20 दिवसात तरव काढू होतलो ना ह्यो 15-20 दिवसात तरव काढू होतलो आणि लावणी करूची असा आता गोडभर चाय पिऊया आणि आपले कामाक जाऊया आपल्या नारळ काढूच्या ह्यांची अजून भांडणात चालू असत तिघांची गुट्यावर कोण बसताला पुढच्या कोपऱ्यात ह्यो कोपरो बांधलो ना ह्याका नाही पेरूचा ह्यो लावचो असा एका भात पेरूचा नाही वड बघूया हे असे आम्ही तेव्हा नाटका करायचे यांच्या एवढे उताव तेव्हा आंबड दोघांनी वाडा शाबास लागा बिगात काठी पारंपरिकरित्या असे आमचे पाहुणे शेती करतात सूर्यकांत गाडीगावकर तर यांच्यासाठी एक लाईक नक्की जाऊन दे हा आम्ही आता चला आम्ही आता चला आम्ही आता चलतो आमच्या कामाक चला